फणसाच्या आतमध्ये गोड गरे निर्माण केले, पण वरून मात्र काटे दिले. कोकिळाला आवाज सुंदर दिला, पण रूप मात्र कुरूप दिलं. आणि गुलाबाच्या फुलाला अतिशय सुंदर फूल दिलं, सुगंधी फूल दिलं, पण मात्र त्यालाही काटे दिले. भगवंताने या सृष्टीमध्ये निर्माण करत असताना प्रत्येक वस्तूची, प्रत्येक गोष्टीची निर्मिती अशाच प्रकारे केलेली आहे. माणसांच्या विषयी जर सांगायचं झालं तर अनेक विचाराची, अनेक कर्माची, अनेक गुणांची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. पण कुठे ना कुठे काही ना काही कमतरता असतेच असते. जगत असताना, वागत असताना समोरच्या माणसाकडे काय चुकीचं आहे हे पाहण्यापेक्षा, काय वाईट आहे हे पाहण्यापेक्षा, काय चांगलं आहे हे शोधता आलं पाहिजे, हे पाहता आलं पाहिजे. दुर्दैव एवढंच आहे की आम्ही फणसाचे गरे खाताना काटे पाहत नाही, कोकिळाचा आवाज ऐकताना तिचं कुरूप रूप पाहत नाही, गुलाबाच्या फुलाचा सुगंध घेताना आणि गुलाबाचं फुल घेताना त्याचे काटे पाहत नाही. पण माणसाशी नातं जोडताना किंवा मैत्री करताना त्याचे वाईट गुण पहिले पाहिले जातात. समाजामध्ये असं पाहायला मिळतंय की आपल्या चांगल्या गुणांचा विचार लोक कमी करतात, पण वाईट गुणांचा अपप्रचार मात्र करण्यामध्ये लोक माहिर असतात. असो, लोकांचा विचार करायचा नाही आधी, कारण लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात. आपण कोण आहोत? रामकृष्ण हरी.